तर लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 3 महिन्यामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील असं फडणवीसांनी म्हटलं। तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पुढच्या 3 दिवसात हा निधी त्यांचा आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल असं फडणवीसांनी म्हटलं। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं देखील फडणवीसांनी म्हटलं। नमस्कार मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्याचे वितरण आता सुरू झाले आहे आणि अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की हा हप्ता नेमका कोणत्या महिलांना मिळणार आहे, कारण अजूनही खूप अशा बहिणी आहेत ज्यांचे हप्ते काही कारणांमुळे बंद झालेले आहेत। बऱ्याच दिवसांनी आपण या विषयावर सविस्तर माहिती पाहत आहोत, त्यामुळे पूर्ण माहिती शांतपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आता सध्या मार्च महिना सुरू आहे आणि एप्रिलच्या पहिल्या 1-2 तारखांपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा उर्वरित हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 31 मार्च पर्यंत अजूनही तुम्हाला संधी दिलेली आहे। जर तुमचे पैसे बंद झाले असतील किंवा KYC करताना काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे ज्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील त्यांनी वेळ न दवडता त्या दुरुस्त करून घ्याव्यात। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील माहिती दिली आहे की 27 मार्च पासून पात्र महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे आता हळूहळू सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील। पण जर तुमचे पैसे अजून आले नसतील किंवा काही अडचण येत असेल तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा स्टेटस तपासू शकता। यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। तिथे गेल्यावर तुम्हाला KYC संदर्भात एक नोटिफिकेशन दिसेल। ही सुविधा विशेषतः त्या महिलांसाठी आहे ज्यांनी KYC करताना काही चुकीचे पर्याय निवडले होते। जर तुमची KYC पूर्ण झाली आहे पण त्यामध्ये काही चूक असेल तर ती सुधारण्याची संधी इथे दिली गेली आहे। आता जर तुम्हाला तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे का हे तपासायचं असेल तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुमचे हप्ते नियमित येत आहेत का ते पहा। जर तुमचे हप्ते चालू असतील तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, पण जर पैसे बंद झाले असतील किंवा अडकले असतील तर वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तपासणी करू शकता। त्यानंतर दिलेले अंक टाकून मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं। जर स्क्रीनवर असा मेसेज दिसला की तुमचा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही तर याचा अर्थ तुमची KYC व्यवस्थित आहे। अशा वेळी जर तुमचे पैसे बंद असतील तर त्यामागे काही वेगळं कारण असू शकतं। सध्या या वेबसाईटवर त्या कारणांची सविस्तर माहिती मिळत नाही, त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ज्या महिलांची KYC अजून पूर्ण झालेली नाही त्यांचे पैसे आधीच बंद झालेले आहेत आणि जोपर्यंत KYC पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे सुरू होणार नाहीत। सध्या फक्त KYC मध्ये दुरुस्ती करण्याचीच सुविधा सुरू आहे। नवीन KYC साठी पर्याय उपलब्ध नाही। शासनालाही ही बाब माहिती आहे आणि लवकरच याबाबत नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे। म्हणून सध्या एवढंच लक्षात ठेवा की ज्यांचे पैसे सुरू आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणारच आहे आणि ज्यांच्या KYC मध्ये चूक आहे त्यांनी 31 मार्च पूर्वी ती दुरुस्त करून घ्यावी, म्हणजे तुमचे बाकी राहिलेले हप्ते देखील जमा होऊ शकतात। पुढे जेव्हा नवीन अपडेट येईल किंवा सर्व स्टेटस तपासण्याची सुविधा सुरू होईल तेव्हा त्याची माहिती आपण इथे नक्की देऊ। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला जोडून राहा। धन्यवाद मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।